जसं की महाराष्ट्राचे आदिवासी समाजाच्यासाठी ज्यांनी आयुष्य दिलं अशा आमच्या ज्येष्ठ सरकारला आढळले होते. अलीकडं त्यांची स्वतःची वजन नव्हती, पण त्या आजारावर ते मात करतील असा आम्हाला लोकांना विश्वास होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केलं आणि शासनामध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांच्याकडे आदिवासी विभाग आणि अन्य काही खाती याची जबाबदारी सोपवली होती. तिथेही त्यांनी काम अतिशय उत्तम रीतीने केलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसुद्धा अतिशय आस्थापूर्वक त्यांचं योगदान होतं. सहकारी चळवळीमध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये आदर्शी सहकारी साखर कारखान्यांची उभारणी ही करून आदिवासी समाजाचे लोकही अशी कारखानदारी उभी करू शकतात याचं एक उत्तम चित्र त्यांनी निर्माण केलं. आणि त्यामुळे विविध क्षेत्रामध्ये ते सरकार असेल, शिक्षण असेल, शेतीचं असेल, दलित आणि आदिवासी असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं त्यांचं योगदान हे कायम लक्षात राहणार आहे. माझे व्यक्तिगत सहकारी होतेच, पण आम्हाला सगळ्यांना एका चांगल्या सहकार्याला अभिमुख असं दुःख आहे. त्यांच्या कुटुंबियांना त्या झालेल्या प्रसंगानं प्रचंड दुःखाला सामोरं जावं लागतं. त्यांचे चिरंजीव वैभव आणि बाकी कुटुंब यांना परमेश्वर हे दुःख सहन करण्याच्यासाठी शक्ती देव आणि त्यांनी उन्हा आयुष्यात जे काम केलं त्याची नोंद महाराष्ट्र आणि विशेषतः उपेक्षित समाज कायम करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. मी अंतःकरणापासून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्यासोबतची वेगळी आठवण गोष्टी आता काय सांगतो म्हणजे विरोधी नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही स्थापना केली त्या सुरुवातीला जे लोकांनी हा पक्ष उभा करण्याच्यासाठी प्रचंड कष्ट केले त्याच्यामध्ये मधुकरांचा हा उल्लेख करावा लागेल. आणि मधुकरराव राजकीय पक्षाचं काम जसं करत होते तशा अनेक संस्थांची उभारणी हे सुद्धा त्यांचे वैशिष्ट्य होते. आणि म्हणूनच आम्ही आणि महाराष्ट्र एका कर्तृत्वान आदिवासी नेत्याला होतो. साहेब फक्त राजकीय प्रश्न असा होता, काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. खरं तर विरोधी पक्षातले अनेक जण दिसले नाहीत साहेब खरं तर त्या शपथविधी. मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, त्यांनी स्वतः फोन केला होता. पण पार्लमेंटचं अधिवेशन चालू होतं आणि म्हणून आम्ही त्यांनी सांगितलं की पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे त्यावेळेस ते सुरू निर्णय शक्य नव्हतं. पण ठीक आहे, आमच्या सुरेश राज्याच्या विरोधी पक्षनेत्याबद्दल राज्याच्या विरोधी पक्षनेत्याबद्दल ते काय महानगर असं विधानसभा ठरलं आम्ही काय सांगायचं. शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे यांना कुठेतरी डावलण्याची मला माहिती नाही, मी काय हजर नव्हतो. शेवटपर्यंत उदय सामंत यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली की जोपर्यंत एकनाथ शिंदे शपथ घेत नाही तोपर्यंत आमचे कुठलेही नेता किंवा आमदार शपथ घेणार नाही कुठल्या. मी काय केलं, आम्ही सगळे दिल्लीतच होतो आणि आज दुपारी दिल्ली होणार. त्यामुळे हा जो काही प्रसंग प्रकार याची माहिती नाही. ईव्हीएम विरोधात पुढची काय नेमकी भूमिका असणार आहे, कसं लढणार आहे? चर्चा होणार होती ईव्हीएमच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत. चर्चा चालू आहे आमच्या लोकांची. उद्या सोमवारच्या नंतर
काही लोक भेटणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.